गोड चेहरा बघितला, त्याला कुशीत घेतलं की असं वाटतं की देवा, आयुष्यात यापेक्षा जास्ती काहीच नको, लाईफ मध्ये म्हणजे समाधान वाटतं खूप. तर अशा ह्या गोंडस तुफानाचा सामना करण्यासाठी तुम्ही दोघं सज्ज आहात का? हाऊस द जोश. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुसलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा मी पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. ला 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 ला. सगळे तुम्ही इथे जमलात माझ्या बाळाला आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. सगळेच जण सांगतात की आई ह्या 9 महिन्यामधून काय फील करते, इमोशनल फिजिकल सगळेच चेंजेस, गर्भसंस्कारामध्ये किती आई कनेक्ट होते मुलाशी वगैरे. पण मी आज एका स्पेशल पर्सनला थँक्यू म्हणेल, तो म्हणजे आदित्य. मी ह्या पूर्ण 7 महिन्यामध्ये मला त्याची जेवढी साथ भेटली आहे, माझे टँट्रम्स असतील, माझा राग असेल, त्याने खूप पेशंटली सहन केला आणि खूप खूप काळजी घेतली आणि त्याच्यासाठी सगळ्यात जास्त थँक्यू. त्याचा तो नसला असता तर मी इथे आत्ता नसले असते या ह्याच्यामध्ये. आणि
आता आईकडे जाणार मी 7व्या महिन्यानंतर. सगळ्यात जास्त मिस करेल तर ते आदित्यला. मला माहिती आहे की तो परफेक्ट हजबंड आहे, पण मला ह्याची खात्री आहे की तो सगळ्यात जास्त परफेक्ट बाबा होणार आहे. आणि मी आणि माझ्या बाळांनी असं ठरवलं की त्याचं कौतुक करायला, त्याला जितके आता मी आईकडे असेल तर आता त्याच्यासाठी म्हणून काहीतरी त्याला एव्हरीडे आम्हाला हे करण्यासाठी त्याच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट माझं आणि माझ्या बाळाकडून. त्याचा प्रत्येक दिवस जितके दिवस तो आमच्यापासून दूर असेल तेवढ्या दिवसांसाठी एक छोटेसे लेटर्स तयार केलेले. आणि त्यावरून मी एवढं सांगेल की त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच स्माईल येईल प्रत्येक दिवशी.